कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी एका मताने बाजी मारली आहे। 2.5 वर्षानंतर महायुतीला वर्चस्व सिद्ध करता आले आहे। आमदार निलेश राणे यांनी मात्र हा विजय महायुतीचा आहे, केवळ विकासासाठीच आम्हाला मतदान केले, येत्या काळात कुडाळमध्ये विकास काय असतो हे दाखवून देऊ असे सांगितले। कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली। या सभेत एकूण 17 सदस्य असलेल्या या नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सई काळप यांना 8 तर भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर यांना 9 मते मिळाले। या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 1 मत फुटले, त्यामुळे महायुतीचा विजय झाला। प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या नगराध्यक्ष निवडीनंतर महायुतीकडून जल्लोष करण्यात आला। आमदार निलेश राणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले। यावेळी महायुतीकडून जल्लोष करण्यात आला। कुडाळच्या विकासासाठी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। एक चांगला कारभार या निमित्ताने आम्हाला देता येईल। नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा, जनतेच्या हिताचा असावा, अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो। मागच्या 2.5 वर्षामध्ये जे काही झालं नाही, प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये, ते चित्र आता मला उलटून 21व्या शतकातलं शहर आपल्या कुडाळातलं दिसावं, असावं, लोकांना ते अनुभवायला मिळावं, यासाठी मी प्रयत्न करणार आहे। नगराध्यक्षा जे आता नवीन झालेले आहेत त्यांनाही मी हेच सांगेन की आपण पण कुडाळच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं, असं योगदान आपलं ह्या शहरासाठी असावं। आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली। आमचा शिवसेनेचा महायुतीचा आज नगराध्यक्ष आज इकडे कुडाळ नगरपंचायतीमध्ये आज विराजमान झाले, त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे। महाविकास आघाडीचं साहेब एक मत फुटलंय, नेमकं काय कारण होतं फुटण्याचं? मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं, ज्यांनी या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो। त्यांना असं वाटत असावं की तिकडे 2.5 वर्षामध्ये काहीच झालेलं नाही, पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं, कसं निवडून यायचं, हा प्रश्न त्यांच्या समोर 100% असेल। आणि म्हणून एकच नाही तर 2-3 सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती, पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत, मला माहित नाही। पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काही सरकार इथे निवडलंय, जी सत्ता निवडली आहे, मी त्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। मालवण नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, ही नांदी समजतं का? महाराष्ट्रभर निवडणुका होणार आहेत, फक्त मालवणच कशाला? तुमच्या मतदारसंघातील मालवणला 100% आम्ही ती लढवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा। निकाल अपेक्षित होता का? आता जोपर्यंत निकाल लागत नसतो साहेब तोपर्यंत ते गृहीत धरायचं नसतं, ते राजकारणामध्ये गृहीत धरायचे दिवस गेले। आणि जसं मागच्या 2.5 वर्षामध्ये काही लोकांनी गृहीत धरलं होतं की कुडाळमध्ये काही नाही केलं तरी चालेल, आज त्याचा परिणाम ते भोगतायत। उद्धव ठाकरेला धक्का म्हणावा लागेल। आता तुम्ही धक्का म्हणा किंवा आमची सत्ता म्हणा, तुम्ही म्हणाल ते, आज दिवस तुमचा आहे। खूप आनंद झालेला आहे। आपले 3 वर्षानंतर निलेशजी राणे साहेब, आपले कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेबांच्या याच्यामुळे आपल्याला इथे विजय मिळवता आलेला आहे, त्यामुळे खूपच आनंद आपल्याला इकडे झालेला आहे। कुडाळ शहरातील विकास कामं मार्गी लागतील काय, कसं नक्कीच कुडाळच्या शहरातील बरीचशी रखडलेली विकास कामं आहेत, त्यामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर रस्ते आहेत, अशी बरीचशी कामं आहेत ज्याच्यामुळे जी आता आपल्याला यापुढे मार्गी लावायची आहेत। या मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कसं काम करणार, काय सांगू शकाल? निलेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखालीच यापुढे इथे काम होणार आहे, त्यांच्या आदेशानुसारच नगरपंचायतचं काम यापुढे चालेल। तुम्हाला विजय हा कसा मिळाला, नेमकं विजयाचं गणित तुम्ही कसं काय मांडता, काय? विजयाचं गणित म्हणजे एक उबाटा सेनेचे जे नगरसेवक होते त्यांनी आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या
कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपल्याला साथ द्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी आपल्याला साथ दिलेली आहे.